आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. आठवड्यात 3 दिवस शाळा, 2 दिवस ऑनलाईन. वाढत्या इंधन दरामुळे नवा प्रस्ताव चर्चेत. 2 जून 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुलसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. याचा परिणाम आता थेट शाळा, बस चालक, मालक आणि पालकावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वाढते डिझेल व दर, वाहन देखभाल, विमा, फिटनेस आणि कर्मचारी वेतनाचा वाढता खर्च पाहता आगामी शैक्षणिक वर्षात शाळेच्या बसचे शुल्क वाढवू शकते, अशी माहिती स्कूल व कंपनी बस ऑनर्स असोसिएशन SBOA यांनी दिली आहे. यावर पर्याय म्हणून संघटनेने आठवड्यातून 3 दिवस प्रत्यक्ष शाळा आणि 2 दिवस ऑनलाईन शिक्षण अशी हायब्रिड स्कूलिंग पद्धत लागू करण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. या प्रस्तावामुळे बस फेऱ्या कमी होतील आणि पालकावरील अतिरिक्त आर्थिक भार काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. होर्मुझ खाडीतील संघर्षाचा परिणाम. भारतातील शाळांवर पश्चिम आशियातील होर्मुझच्या खाडीत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर वाढले असून त्याचा परिणाम भारतातील डिझेलच्या किमतीवरही होत आहे. यामुळे शाळा, बस सेवा चालवणाऱ्या चालक मालकाचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे. राज्यातील बहुतांश शाळा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होत आहे. मात्र त्याआधीच डिझेल दरवाढीमुळे बस सेवा महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बसच्या दैनंदिन फेऱ्या, वाहनाची देखभाल, विमा प्रीमियम, फिटनेस प्रमाणपत्र प्रमाणे आणि नियमपालन यासाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याचे बस मालक चालकांचे म्हणणे आहे. पालकावरील भार कमी करण्यासाठी हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव. स्कूल बस ऑनर्स असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीत बस शुल्क वाढवणे हा सोपा पर्याय आहे, मात्र त्यामुळे पालकावर थेट आर्थिक ताण पडेल. त्यामुळे शाळांनी आणि प्रशासनाने पर्यायी उपायाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे आठवड्यातून 3 दिवस प्रत्यक्ष शाळा आणि उर्वरित 2 दिवस ऑनलाईन शिक्षण अशी हायब्रिड स्कूलिंग पद्धतीचा प्रस्ताव संघटनेकडून पुढे करण्यात आला आहे. या पद्धतीमुळे बस फेऱ्या संख्या कमी होईल आणि इंधन खर्चात बचत होऊ शकते. शाळा आणि पालकांची प्रतिक्रिया काय? या प्रस्तावाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नसला तरी शिक्षण क्षेत्रात यावर चर्चा सुरू झाली आहे. काही पालकांनी वाढत्या बस शुल्कापेक्षा हायब्रिड पद्धत परवडणारी ठरू शकते असे मत व्यक्त केले आहे, तर काही पालकांनी विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान शिक्षण तज्ज्ञांच्या मते ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध असला तरी प्रत्यक्ष वर्गातील संवाद, शिस्त आणि अभ्यासाचे वातावरण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुलसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करा. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.